मी शंतनू मोघे. आयुष्यात माणसाला किती परीक्षा द्याव्या लागतात हे मला मागच्या काही वर्षात खऱ्या अर्थाने जाणवलं आहे. प्रेक्षकांनो, इथे मी खूप काही गमावले आणि खूप काही कमावले, पण आज मी जे सांगतोय ते मनापासून अंतःकरणातून तुम्हा सगळ्यांना सांगतोय. कारण प्रेक्षकांनो, सत्य दडवून काहीच अर्थ नाही. 31 ऑगस्ट 2025 हा दिवस माझ्या आयुष्याचा काळा दिवस ठरला आहे. माझ्या जीवापेक्षा जास्त जपलेले माझे आयुष्य तिच्यावर उभं होतं. ती माझी बायको प्रिया मला कायमची सोडून गेली. फक्त 38 वर्षाची होती माझी प्रिया. अजून कितीतरी स्वप्न, कितीतरी इच्छा, कितीतरी प्रवास बाकी होता आमच्या दोघांचा, पण नियतीने वेगळाच खेळ केला. प्रियाला कर्करोग आहे हे ऐकल्यानंतर आम्ही दोघेही थोडा वेळ शांत बसून होतो. कारण आयुष्य एका क्षणात बदलून टाकणारं डॉक्टरांचं वाक्य होतं, तिला कॅन्सर आहे. त्या दिवसापासून माझं जगणं, माझा श्वास, माझं अस्तित्व हे सगळं फक्त तिच्यासाठी. त्या काळात मी ठरवलं, आता मला फक्त तिचा नवरा व्हायचा आहे, तिच्यासोबत सावलीप्रमाणे उभं राहायचं आहे. आणि मी राहिलो. पण इतक्या लहान वयात इतकी मोठी झुंज देऊन देखील ती हारली. खरं तर तिने हार मानली नव्हती, पण तिचं शरीर खूप थकून गेलं होतं. 2 वर्ष माझ्यासाठी त्या काळात काहीच महत्त्वाचं नव्हतं. फक्त माझी प्रिया मला महत्त्वाची होती. तिच्या डोळ्यातलं दुःख मी पाहू शकत होतो. तिचं हसू पाहून मी धीर धरत होतो, पण आठवणी तुटत होत्या. कधी कधी प्रिया म्हणायची, शंतनू, मला कधीही असं वाटू नये की मी एकटी आहे या प्रवासात. तू माझ्यासोबत आहेस ना, म्हणजे मी लढेन या आजाराशी. आणि म्हणून मी ठरवलं की काम कितीही मोठं असो, भूमिका कितीही आकर्षक असो, पण त्या क्षणी माझं काम फक्त नवरा, मित्र म्हणून तिला साथ देणे आहे. तुम्हाला कदाचित आठवत असेल मित्रांनो, गेल्या 1.5-2 वर्षात मी कुठे गायब झालो आहे. पण खरं सांगायचं तर मी कुठे गायब झालो नव्हतो, तर मी प्रिया जिथं होती तिच्यासोबत होतो. तुम्हाला सांगतो, कर्करोग तिला खूप त्रास देत होता, पण तरीही तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं. ते मला जिवंत ठेवत होतं. 31 ऑगस्टला ती मला सोडून गेली. तिचा देह माझ्यासमोर पडलेला होता, श्वास नसलेला. माझ्यासाठी तो क्षण काय होता ते शब्दात सांगता येणार नाही. जोडीदार म्हणून तो क्षण मला आयुष्यभर वेदना देऊन गेला. मी आयुष्यात पहिल्यांदा हरलो होतो. प्रियाच्या जाण्यानंतर माझं आयुष्य थांबल्यासारखं झालं. मी स्वतःला प्रश्न विचारत होतो, आता पुढे काय? माझं आयुष्य कोणासाठी आहे? माझी दुनिया सगळी तिच्याच भोवती होती आणि तीच नसताना मी स्वतःला हरवून बसलो होतो. अशावेळी माझ्या वडिलांची आठवण झाली. दिवंगत श्रीकांत मोघे, ज्येष्ठ अभिनेते, उत्तम कलाकार, पण त्याहूनही मोठे माझे मार्गदर्शक. त्यांनी आयुष्यभर आम्हाला शिकवलं होतं, कलाकार असतो, वैयक्तिक सुखदुःख बाजूला ठेवून आपल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं असतं. हे शब्द माझ्या कानात घुमत राहिले आणि मला जाणवलं की जर मी आज दुःखात बुडून गेलो तर प्रियाला ते कधीच आवडलं नसतं. ती नेहमी म्हणायची, शंतनू, तुझं आयुष्य मोठं आहे, तू मोठ्या भूमिका करणार आहेस, तू कधीच थांबू नकोस. जरी मी नसले तरीही मला दुःख होईल जर तू स्वतःला दुःख करून घेतले तर. अशाच एका दिवशी स्टार प्रवाहकडून फोन आला होता. एड लागलं प्रेमाचं या मालिकेसाठी. प्रियाने आधी मला ऑडिशनला पाठवलं होतं. मी ठीक आहे, तू काम कर म्हणून सारखं बोलायची, पण मी तिला सोडून काम करू शकत नव्हतो. तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत मला तिच्यासोबत राहायचं होतं, पण तिच्या हट्टासाठी मी काम केलं. पहिलाच भाग तिने पाहिला देखील आणि ती सोडून गेली. गेल्यानंतर पुन्हा फोन आला कामासाठी. अजून प्रिया जाऊन जास्त वेळ झाला नव्हता, पण तरीही माझ्या मनात विचार येऊ लागले, मी तयार आहे का? मी कॅमेऱ्यासमोर हसू शकतो का? आपल्या दुःखाला बाजूला ठेवून मी भूमिका करू शकतो का? हे प्रश्न मला सतावत होते. पण त्या क्षणी मला वाटलं की ही संधी मला प्रियानेच पाठवली असेल, कारण त्या दिवशीच्या मालिकेचा पहिला भाग तिने पाहिला होता. तिच्या डोळ्यात समाधान होते. मला तिथं काम करताना पाहून मला अजूनही आठवतं आणि म्हणूनच मी होकार दिला पुढील ते काम करण्यास. या मालिकेत मी मंजिरीच्या भावाची भूमिका करतोय. माझं नावही मालिकेत शंतनूच आहे. एकदम वेगळी भूमिका आहे ही. नुसती सकारात्मक नाही, तर माझ्यासाठी एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. जेव्हा प्रोडक्शन हाऊसने मला ही भूमिका समजावून सांगितली, तेव्हा मला जाणवलं की हीच योग्य वेळ आहे. कारण मी जर पुन्हा अभिनयाकडे परतलो नाही तर प्रेक्षकांशी, माझ्या कलाक्षेत्राशी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या प्रियाशी मी न्याय करणार नाही.
आज मी सेटवर उभा राहतो, कॅमेऱ्यासमोर अभिनय करतो, पण मनात नेहमी एका व्यक्तीचे चित्र असते, ती म्हणजे माझी प्रिया. ती नेहमी माझ्या डोळ्यासमोर हसत असते. मला वाटतं जणू ती माझ्याशी बोलते, शंतनू अजून चांगलं काम कर, मी तुझ्याबरोबर सोबत आहे. माझ्या आयुष्यातल्या भूमिकेकडे पाहिलं तर मी महाराजांची भूमिका केली, शहाजी महाराजांची भूमिका केली, आई कुठे काय करते मध्ये गोड भूमिका केली. माझ्या प्रत्येक भूमिकेत प्रेक्षकांनी मला नेहमीच प्रेम दिलं आणि आता या मालिकेतून मी वेगळ्या छटामध्ये तुम्हाला दिसणार आहे. मला एक गोष्ट प्रेक्षकांना सांगायची आहे, कृपया तुम्ही आम्हाला फक्त टाळ्या देऊ नका, तर तुम्ही प्रामाणिक पद द्या. अवघ्या 4 वर्षात मी माझ्या आयुष्यातल्या जवळच्या 2 मोठ्या व्यक्तींना गमावले. माझ्यासाठी फक्त एक भूमिका नाही, तर माझ्या आयुष्यातलं दिलेलं एक नवीन वळण आहे. प्रियाच्या डोळ्यातला आनंद, तिचा माझ्यावरचा विश्वास, हे सगळं माझ्या मनात कायम राहील. आज प्रिया शारीरिकरित्या माझ्याजवळ नसली तरी माझ्या प्रत्येक संवादात, माझ्या प्रत्येक भूमिकेत ती आहे. प्रिय प्रेक्षकांना, आता माझ्यासाठी तुम्ही सगळं आहात. मी जरी खूप मोठं दुःख सहन केलं तरीही तुम्ही माझ्या पाठीशी इतकं प्रेमाने उभे राहिले, इतका छान माझ्या प्रेमाबद्दल आणि माझ्याबद्दल बोललात, मला धीर दिला. तुमचं प्रेम मला पुन्हा उभं करते, हे मात्र कधीही विसरू नका. सोपं नाही, पण मला माहिती आहे की माझ्यासोबत माझ्या वडिलांचा आशीर्वाद आहे, प्रियाचं प्रेम आहे आणि प्रेक्षकांची साथ आहे. मला ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.